नमस्कार. श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत अंडा पाव. घाई गडबडीमध्ये स्नॅक्स किंवा ब्रेकफास्टसाठी आपण पटकन काही सुचलं नाही तर अंडा पाव बनवतो. यासाठी सुरुवात करूया. अंडा पाव बनवण्यासाठी मी इथे घेतले 2 अंडे. अंडे एका भांड्यात फोडून घेतले आहेत. आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा. कांदा टाकल्यानंतर हिरवी मिरची टाकूया, बारीक अशी कापलेली. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कुटलेली मिरची देखील टाकू शकता, म्हणजे थोडासा ठेचा मिरचीचा. त्यानंतर टाकलाय अर्धा टमाटा बारीक चिरलेला आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर. आता थोडीशी मिरची पूड यावर भरभरून घेऊ किंवा तुम्ही स्किप देखील करू शकता. त्यानंतर टाकूया हळद आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिक्स करूया आणि अंड्यासोबत कांदा टमाटा फेटून घेऊया. हे व्यवस्थित असं फेटल्यानंतर आता गॅसवर मी तवा ठेवून घेतला. त्यामध्ये तेल टाकून घेतले. तेल गरम झाल्यानंतर पटकन फेटलेलं अंड टाकूया. हा तवा थोडासा बारीक आहे मध्ये, म्हणून मी तेल जास्त कडकडीत नाही होऊ दिलं. आणि आता अंड व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. जिथे जाड भाग असेल तिथून थोडंसं अंड चारी बाजूनी पसरवून घ्यायचंय. आता जसं मी सांगितल्याप्रमाणे हा लोखंडाचा तवा थोडासा माझा बारीक आहे, म्हणून मी हे पटकन पलटवतेय. तुम्ही मात्र थोडंसं खरपूस असं होऊ द्या. तर हे पहा, थोडंसं लागलंच आहे मध्ये. आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून यावर आजूबाजूने तेल सोडू शकता. आता याचे मी 4 भाग करून घेतले. आमलेट हे थोडंसं मोठं होतं. आता याच तव्यावर मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि थोडंसं मीठ टाकलं. चिमूटभर असे मीठ टाकून घेतले. आता हे सर्व तव्याला पसरवून घेऊया. मीठ तेलात व्यवस्थित मिक्स करूया. आता यावर मी 2 पावाच्या लाद्या ठेवल्या आहेत आणि त्या देखील अशा फिरवून घ्यायच्या आहे, म्हणजे शेकून घ्यायच्या आहेत. मला पावाची लादी बरोबर नाही भेटली, तुम्ही मात्र फ्रेश घ्या. आता हे दोघं पाव दुसऱ्याही बाजूनी शेकून घेऊया आणि पलटी करून यावर ठेवूया कापून घेतलेले अंड्याचे 2 भाग. तर दुसराही भाग यावर मी ठेवला आणि थोडासा कांदा आणि टमाटा यावर पसरवून दिला. आता हे दोघं पाव एकमेकांना जोडून द्यायचे, बंद करायचे आणि जे उरलेले 2 भाग आहेत ते सुद्धा मी यावर ठेवून घेतले आणि वरून थोडासा कांदा टमाटा टाकला. तर नाश्त्यासाठी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.